नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळा चालू झाला की घरोघरी वाळवणाचे पदार्थ त्याचबरोबर मसालेसुद्धा बनवले जातात. तर आज आपण अगदी योग्य प्रमाणामध्ये घरच्या घरी गोडा मसाला किंवा काळा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. हा मसाला बनवताना आपण पाव किलोच्या प्रमाणात बनवलेला आहे, त्यामुळे अगदी अचूक प्रमाण मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर अशा टिप्स आणि माझे अनुभव शेअर केले आहे जेणेकरून तुमचा मसालासुद्धा परफेक्ट तयार होईल. तर सगळ्यात आधी आपण मसाल्याचं प्रमाण बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम इतकी लाल मिरची घेतली आहे. देठ काढून उन्हात सुकवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम इंदोरी धने घ्यायचे आहे. त्यानंतर 100 ग्रॅम जिरे घ्यायचं आहे. 50 ग्रॅम तीळ आणि 5 ग्रॅम दगडफूल घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी 5 ग्रॅम इतक्या लवंगा घेतलेल्या आहे. 5 ग्रॅम मसाला वेलदोडे, 5 ग्रॅम या ठिकाणी आपल्याला नागकेशर घ्यायचं आहे. नागकेशर आवर्जून टाका, याने या मसाल्याची चव खूप छान लागते. तर हॉटेलामधल्या मसाल्यांमध्ये नागकेशर आवर्जून टाकले जाते. त्यानंतर 10 ग्रॅम दालचिनी घ्यायची आहे आणि एक मीडियम आकाराची खोबऱ्याची वाटी किसून घ्यायची आहे किंवा एक वाटीभर किसून घेतलेलं सुकं खोबरं घेऊ शकतात. स्टार फूल 5 ग्रॅम घ्यायचं आहे. 1 चमचा आपल्याला या ठिकाणी हळदीची पावडर घ्यायची आहे. 10 ग्रॅम आपल्याला या ठिकाणी हिंग घ्यायचं आहे. तुम्ही इथे पावडर हिंगही वापरू शकतात. त्याचबरोबर एक मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून भरून आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि 5 ते 6 या ठिकाणी मी तमालपत्र घेतले आहे. तर या सगळ्या मसाल्यांची डिटेल वजनी आणि कप किंवा मग चमच्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आता अर्धा कप इतकं मी यासाठी तेल घेतलं आहे मसाले भाजण्यासाठी. पसरट लोखंडाच्या कढईमध्ये पाव कप इतकं तेल टाकायचं आहे. यामध्ये आधी सुरुवातीला लवंगा तळून घ्यायच्या आहे. सगळे मसाले, खडे मसाले आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहे. पण तेलात तळत असताना महत्त्वाची टीप आहे की सावकाश तळा, नाहीतर मग हे मसाले फुटतात आणि अंगावर तेल येण्याची शक्यता असते. त्यानंतर आपल्याला दालचिनीसुद्धा तळून घ्यायची आहे याच पद्धतीने. हे मसाले तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. खूप लवकर तळले जातात हे मसाले. जर तुम्हाला असे तेलात हे मसाले तळायचे नसतील ना, तर तुम्ही काय करू शकतात की 1 पोह्याचा चमचा इतकं तेल टाकायचं आणि त्यावर हे मसाले परतवून घेतले तरीही चालेल. आता हे बघा, मसाला वेलदोडेसुद्धा याच पद्धतीने मी तेलामध्ये तळून घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता नागकेशरसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्हाला हे बघा इथे दाखवते, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, नागकेशर तेलात टाकल्याबरोबर ते असं फुटायला लागलं आहे. त्यामुळे इथे अतिशय सावकाश पद्धतीने तुम्ही हे तेलामध्ये टाका. मी इथे सजेस्ट करेल की तुम्ही थोडंसं तेल घेऊनच हे नागकेशर तळून घ्या, नाहीतर काय होतं अंगावर तेल येतं. नागकेशर तळलं गेलं की तेलातून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टार फूल म्हणजेच बादलफूल आपल्याला यामध्ये तळून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये ना दगडफूलसुद्धा असं तेलामध्ये परतवून घेणार आहे. दगडफूल अगदी पातळ असल्यामुळे ना ते पटकन तळलं जातं. असं सतत ढवळत आपल्याला हलकासा याचा रंग बदलला की लगेच तेलामधून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण तमालपत्रसुद्धा तळून घेणार आहोत. तर ही तमालपत्र मोठ्या आकाराची असल्यामुळे मी याचे छोटे छोटे तुकडे करून तळून घेणार आहे. तर याआधीसुद्धा उन्हाळा विशेष अनेक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा आणि पुढचा मसाला तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. तमालपत्रसुद्धा लगेच तळलं जातं आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण हे सुद्धा तेलामधून काढून घेऊयात. लगेच त्याचा रंग बदललेला आहे बघा. या पद्धतीने जर मसाला केला ना तर अप्रतिम चवीचा लागतो. एकदा आवर्जून हे प्रमाण वापरून तुम्ही हा घरच्या घरी काळा मसाला नक्की करून बघा. तमालपत्र तळलं गेलं की थोडंसं तेल मी कमी करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे जिरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. जिरं भाजताना बघा अगदी खमंग मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर मसाले भाजताना घाई करू नका. खूप जास्त प्रमाणापेक्षाही मसाले भाजले गेले तर मग मसाल्याची चव बदलते, त्यामुळे ते योग्य पद्धतीने भाजून घेणं खूप गरजेचं आहे. जिरं छान भाजलं गेलं आहे खमंग असं, लगेच त्याचा रंगही बदलतो आणि सुवाससुद्धा यायला लागतो. आता हे मसाले गरम असतानाच आपल्याला यामध्ये हळद पावडर आणि हिंग टाकून घ्यायचा आहे. तर हिंग खडा हिंग असल्यामुळे तो जरा मी बारीक कुटून घेतला आहे बत्त्याने, तो यामध्ये गरम असतानाच टाकून घ्यायचा आहे. हलकंसं याला मिक्स करून घेऊयात. आता जे थोडंसं तेल मी काढून ठेवलं होतं ना तळणीचं, तेच तेल पुन्हा टाकलं आहे आणि या ठिकाणी आता ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही मिरची यासाठी वापरू शकतात. जर तुम्हाला लवंगी मिरची किंवा हा मसाला तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही लवंग मिरचीचाही वापर करू शकतात. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे लाल तिखटाचं किंवा लाल मिरचीचं
मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. तुम्हाला जर अशी मिरची भाजून यामध्ये ॲड करायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी 50 ग्रॅम मिरची पावडर घेतली तरीही चालेल. या ठिकाणी बघा छान मिरची आपली खमंग अशी भाजली गेलेली आहे. खूप जास्त हिचा रंगही बदलू द्यायचा नाही आहे. त्यानंतर यावर आपल्याला लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे. असं मीठ टाकून घेतल्यामुळे मिरची पावडर आपली अगदी व्यवस्थित दळली जाते मिक्सरवर, कारण आपण हा मसाला घरीच करणार आहोत. मिरची भाजली गेलेली आहे. आता आपण सुकं खोबरंसुद्धा याच पद्धतीने मंद आचेवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे. खूप काळपट रंग येऊ द्यायचा नाही आहे, पण असा ब्राऊन सोनेरी रंग या खोबऱ्याला येऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त खोबरं भाजलं गेलं आहे, अगदी खरपूस. खोबरं भाजलं गेलं की एका दुसऱ्या ताटामध्ये किंवा बाऊलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. एकत्र आपल्याला हे मसाल्यांमध्ये टाकायचं नाही आहे, तर खोबरं भाजल्यानंतर बाजूला काढून ठेवा दुसऱ्या भांड्यामध्ये. त्यानंतर तीळसुद्धा आपल्याला असंच मंद आचेवर अगदी तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तीळ जसं भाजलं जातं ते तडतड उडतं आणि असं टम्म फुगल्यासारखं दिसतं. इतपत ते मी भाजून घेतलं आहे. आता जे आपलं पाव कप इतकं तेल बाकी होतं ना, त्यातलं थोडं थोडं करत तेल टाकून बॅचेसमध्ये मी ही इंदोरी धणे भाजून घेणार आहे. हे इंदोरी धणे दिसायला थोडे हिरवे असतात आणि चवीलाही खूप छान लागतात. त्यामुळे शक्य झाल्यास इंदोरी धण्यांचा वापर करा. धणे भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवा आणि हे बघा असे डार्क ब्राऊन रंगावर भाजून घ्या. तुम्ही फरक बघू शकताय. महत्त्वाची अजून एक टिप म्हणजे खूप जास्त काळ्या रंगावर जर धणे भाजले ना तर मसाल्याची कडवट चव येते. त्यामुळे असे डार्क ब्राऊन रंगावरच भाजून घ्या. त्याने रंगही छान येतो आणि धणेही स्वादिष्ट लागतात भाजल्यानंतर. धणे भाजले गेले, पूर्णपणे गार करायला ठेवूयात. आता आपली ही दळण्याची प्रोसेस आपण चालू करणार आहोत. तर मी घरच्या घरी हा मसाला दळणार आहे. त्यासाठी ना मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जी तळून घेतलेली मसाले आहेत ना ती टाकायची आहे आणि याची फाईन अशी पावडर तयार करायची. हे बघा या पद्धतीने. आणि एका बाऊलमध्ये आता आपल्याला हे टाकायचे आहे. त्यानंतर राहिलेली मिरचीसुद्धा याच पद्धतीने मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे. मीठ टाकल्यामुळे ही मिरची पावडर अगदी मस्त आपली बारीक होते. तुम्ही हवं तर कुटून घेतली मिरची तरीही चालेल, पण मी या पद्धतीने मिक्सरवरच हा मसाला तयार करून घेणार आहे. आजकाल छोट्या फॅमिली असतात, त्यामुळे असं छोट्या प्रमाणात मसाला केला ना तर त्याचा स्वाद आणि रंगही टिकून राहतो. आता मिरची पावडर या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर आता धनेसुद्धा आपल्याला अगदी बारीक दळून घ्यायचे आहे. तर हे पदार्थ आपल्याला मात्र वेगवेगळ्या पद्धतीने दळून घ्यायचे आहे, ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. धनेसुद्धा दळले गेले की मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर एक पीठ चाळण्याची जी आपली चाळणी असते ना ती घ्यायची आहे. आधी हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे चाळून घेणार आहोत. यामुळे काय होतं की मसाला एकसारखा मिक्स पण होतो आणि मस्त एकदम बारीक बाजारात मिळतो त्याच पद्धतीचा आपला घरच्या घरी तयार होतो. आणि राहिलेला जाड मसाला काय करायचा, परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे. हे बघा मस्त मसाला चाळला गेला आहे आणि जाड जे मिश्रण राहिलं आहे ना ते मी पुन्हा मिक्सरवर फिरवून घेतलं आहे आणि ते सुद्धा चाळून घेतलेलं आहे. यानंतर तुम्हाला कुठला मसाला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा आपला हा मसाला चाळला गेला आहे. आता आहे ना सगळ्यात शेवटी आपल्याला तीळ आणि खोबरं एकत्र करून मिक्सरवर अगदी बारीक फाईन तयार पावडर करायची आहे याची. तर एक लक्षात असू द्या, सगळ्यात शेवटी आपल्याला तीळ आणि खोबरं मिक्सरवर फिरवून मग या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. आता मात्र मसाला आपल्याला चाळण्याची आवश्यकता नाही आहे. आता याला छान एकदा असं चमच्याने किंवा हाताने मिक्स करा किंवा मग काय करा, पुन्हा एकदा ना एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगते. तुम्ही मिक्सरवर याला हलकंसं पल्स मोडवर फिरवून घेतलं म्हणजे हा एकसारखा मिक्स होतो सगळीकडे. या ठिकाणी मी पांढरं तीळ वापरलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी काळ्या तिळाचा सुद्धा वापर करू शकतात. त्याने मसाल्याचा रंग आणि अजूनच खमंगपणा वाढतो. तर या ठिकाणी बघा याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता हलकासा हा गार करून घ्यायचा आहे आणि मग एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हा असा दाबून भरून घ्यायचा आहे. एका वेळेस जास्त मसाला करून ठेवण्याऐवजी असा थोडा थोडा मसाला करायचा म्हणजे त्याचा स्वाद आणि रंग टिकून राहतो. तर तुम्हीसुद्धा असा हा काळा मसाला किंवा गोडा मसाला एकदा आवर्जून करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.